काँग्रेसची एक विचारधारा पटली की सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची विचारधारा, आयडियोलॉजी सस्टेनेबल असली पाहिजे. विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडायचे फार हौस होती. त्या 4 जिल्ह्यातनं मी युनिव्हर्सिटी चेअरमन 92 मध्ये झालो. ते मी तिथं भाषणातच सांगितलं, पालकमंत्री सतेज पाटील आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात बैठक होईल. आता जेव्हा नवीन यूथ तरुण पिढी जेव्हा पक्षप्रवेश कोणताही करायचे म्हणते, तेव्हा त्यांनी पक्षाचे विचार बघायला हवेत की पक्ष श्रेष्ठींचे विचार बघायला हवेत. नितीन गडकरी साहेब, त्यांचे विचार आपल्याला त्यांच्या पक्षापेक्षा खूप वेगळे वाटतात. म्हणजे त्यांचे विचार भाजप पक्षापेक्षा खूप वेगळे आहेत आणि त्यांची काम करण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. तर नवीन तरुण पिढीनं काय बघायला पाहिजे? पक्ष श्रेष्ठींचे विचार बघायला पाहिजेत पक्षप्रवेश करताना की पक्षाचे विचार बघायला पाहिजेत? मी 92 मध्ये NSUI मधनं सुरुवात केली. मग मी त्या NSUI थ्रू शिवाजी विद्यापीठाचा स्टुडंट काउन्सिल चेअरमन होतो. मी त्यावेळी 4 जिल्हे होते, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर. त्या 4 जिल्ह्यातनं मी युनिव्हर्सिटी चेअरमन 92 मध्ये झालो. आणि मग हळूहळू मग लोकांचे प्रश्न लोकांचे सोडवायचं असं म्हणून काँग्रेसची एक विचारधारा पटली की सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची विचारधारा. कारण की हा देश 5 बोटं सारखी नाही आहेत. तसा हा देश वेगवेगळ्या जाती, धर्म, प्रांत या सगळ्यावर आधारित आहे. तर काँग्रेसची विचारधारा मला का पटली की कुणाबद्दल द्वेष नाही, कुणाबद्दल चुकीचं हे नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणून सांगण्याचं देखील धाडस त्या पक्षात आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबर म्हणून सांगण्याचं पण धाडस आहे. म्हणून काँग्रेसच्या विचारधारेबरोबर मी 92ला जुळलो गेलो. ते अजूनसुद्धा आहे आणि पुढंसुद्धा राहणार आहे. काय वर खाली काय पण म्हणते आहे, आपण चालले व्यवस्थित राहणार. कारण त्या प्रश्नाचं उत्तर आता बरोबर आहे, म्हणजे कन्फ्युजिंग आहे. त्या एखाद्या पक्षात व्यक्तिमत्व चांगला, म्हणजे नितीन गडकरींची आम्ही सुद्धा भाषणं ऐकतो, ते स्पष्टपणे बोलतात. आयडियोलॉजी पण महत्त्वाची असते खरं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पक्ष म्हणून ज्यावेळी एखादा विचार करता त्यावेळी आयडियोलॉजी देखील महत्त्वाची राहते. आयडियोलॉजी सस्टेनेबल असली पाहिजे, तात्पुरती असली नाही पाहिजे, विषयाला धरून ती कायम असली पाहिजे. बाबा फ्युचर 50 वर्षाची आयडियोलॉजी काय आहे, मागच्या 50 वर्षाची आयडियोलॉजी काय, हे पक्ष कुठलाही निवडताना ते बघणं गरजेचं आहे. आणि तो पक्ष कुठल्या बाजूनं आम्हाला घेऊन चाललेला आहे, आमच्या पिढीला कुठल्या बाजूनं घेऊन चाललं आहे, रोजगाराच्या बाजूनं घेऊन चाललं आहे का, शांततेच्या बाजूनं घेऊन आम्हाला चाललं आहे का, किंवा माझे दररोजचे विषय या पक्षामार्फत मांडले जातात का, माझ्या जीवनातल्या दररोजच्या अडचणी आहेत. मग शेतकरी असू दे, विद्यार्थी असू दे, विद्यार्थिनी असू दे, किंवा अगदी गिग वर्कर्स असू देत, ह्यांचे प्रश्न हा पक्ष मांडतो का. त्यामुळं व्यक्ती कदाचित एखाद्या चुकीच्या पक्षात चांगला व्यक्ती असू शकतो आणि चांगल्या पक्षात चुकीचा माणूसही असू शकतो, पण तो आयडियोलॉजी बघितली पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे पक्ष बघितलाच पाहिजे, कारण माणूस कायम राहत नाही, माणूस हा रिटायर होणार आहे. म्हणजे तिथला माणूस रिटायर होणार आहे, पक्ष कायम राहणार आहे, त्याची आयडियोलॉजी कायम राहणार आहे. तो पक्ष कोण ना कोणतरी पुढे आयडियोलॉजीवर घेऊन जाणार आहे. त्यामुळे पक्षच बघितला पाहिजे असं माझं. धन्यवाद.